सेंद्रिय शेती अनुदान योजना 2026 या योजनेची संपूर्ण माहिती आपले जे शेतकरी बांधव असतील त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अनुदान किती आहे, आपण कसा अर्ज करायचा, कोणते व्यक्ती यासाठी पात्र आहेत, त्या शेतकरी बांधवांना विनंती आहे शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघा. आजच्या काळामध्ये शेतकरी जो काही शेतीमुळे जमीन आणि आरोग्यावर परिणाम होतो बघा, रासायनिक शेतीमुळे. त्यामुळे अनेक शेतकरी आता कशाकडे तर सेंद्रिय शेतीकडे काय झाले वळत आहेत. यासाठी सरकारकडून सुद्धा या ठिकाणी अनुदान योजना राबवली जाते. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना काय तर सेंद्रिय खत, प्रशिक्षण आणि आर्थिक मदतसुद्धा या ठिकाणी दिली जाते, ज्यामुळे कमी खर्चात चांगले उत्पादन मिळू शकते. ही योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक पद्धतीने शेती करून जास्तीत जास्त नफा मिळवण्याची संधी देते बघा. सेंद्रिय उत्पादनांची मागणी वाढत असल्यामुळे भविष्यात यामधून चांगले उत्पन्न मिळू शकते. योजनेचे फायदे बघा. यामध्ये सेंद्रिय खतासाठी अनुदान, शेती खर्च कमी होतो, जमिनीची सुपीकता वाढते, सेंद्रिय उत्पादनांना जास्त बाजारभाव आणि प्रशिक्षण आणि मार्गदर्शन सुविधा. बघा पात्रता काय, अर्जदार हा शेतकरी असावा, म्हणजे कोणी एज्युकेशन घेत असेल म्हणजे काय किंवा एखादा जॉबला असेल तो अप्लाय करू शकत नाही, पण तो पिंड त्याचा शेतकरी असावा. स्वतःची किंवा भाड्याने घेतली जमीन असावी, स्वतःची असो किंवा त्यांनी भाड्याने घेतली असावी. सेंद्रिय शेती करण्याची त्याची तयारी असावी. साहजिक योजना सेंद्रिय शेतीची असेल तर त्याची तयारी असणं महत्त्वाचं आहे. डॉक्युमेंट काय लागतात तर आधार कार्ड फिक्स आहे, 7/12 आहे, बँक पासबुक आहे आणि पासपोर्ट फोटो. अर्ज प्रक्रिया कशी करायची, जवळच्या कृषी कार्यालयाला तुम्हाला भेट द्यायची आहे. त्या ठिकाणी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करायची, आवश्यक माहिती जी पाहिजे असेल त्या ठिकाणी ती भरायची आहे आणि तुमचे डॉक्युमेंट जे आपण वरती सांगितले हे सगळे अपलोड करायचे आहेत, लक्षात घ्या. आणि फायनलला फॉर्म हा सबमिट करायचा. या ठिकाणी एक टिप आहे, ती टिप अशी आहे की जो तुम्ही फॉर्म भरणार आहात तो फॉर्म भरताना माहिती तुमची अचूक भरायची, कारण फॉर्म हा कॅन्सल होता कामा नाही. जर तुम्ही माहिती अचूक भरली नाही तर फॉर्म कॅन्सल होऊ शकतो. सेंद्रिय शेतीसाठी मिळणारी मदत कशी आहे तर लक्षात घ्या. वर्मी कंपोस्ट युनिटसाठी अनुदान भेटतं बघा. त्यानंतर बायो फर्टिलायझर आणि बायो पेस्टिसाईड. त्यानंतर सेंद्रिय शेती प्रशिक्षण कार्यक्रम, क्लस्टर शेतीसाठी सुद्धा मदत भेटते आणि सेंद्रिय शेतीच्या उत्पादनासाठी मार्केटिंगसाठी सुद्धा या ठिकाणी काय होतं मदत भेटते, म्हणजे सहाय्य भेटतं बघा. आता किती अनुदान तर अनुदानाची रक्कम लक्षात घ्या. या ठिकाणी सेंद्रिय शेती योजनेअंतर्गत विविध घटकासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान दिले जाते. त्यामध्ये साधारणपणे गट शेती पद्धती प्रति हेक्टर 10,000 रुपये ते 50,000 रुपयापर्यंत अनुदान दिले जाते बघा. आणि ही रक्कम राज्यानुसार बदलते, लक्षात घ्या. आपण बोलतोय महाराष्ट्र राज्याच्या हिशोबानं. जे आपले शेतकरी बांधव व्हिडिओ बघताय त्यांनी आपल्या शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये आपला व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त व्ह्यूज आणि लाईकशी महत्त्व नाही, सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे ही माहिती उपयोगी आहे आणि ही माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत गेली पाहिजे आणि त्यांना जास्तीत जास्त लाभ भेटला पाहिजे. बघा, जे काही सेंद्रिय शेती सुरू करण्यासाठी सरकारकडून मोफत प्रशिक्षण दिलं जातं. यामध्ये नैसर्गिक शेती, खत तयार करणं, उत्पादन वाढवण्याचं तंत्र शिकवलं जातं. यामध्ये मोफत प्रशिक्षण शिबिरसुद्धा घेतलं जातं. जे काही ज्येष्ठ तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांचंसुद्धा या ठिकाणी काय होतं गायडन्स भेटतं. वेगवेगळे डेमो दाखवली जातात, प्रात्यक्षिक, ज्यामध्ये शेती कशी करायची ती बी सेंद्रिय. नॅचरल शेती बघा. बाजारपेठ व नफा. सेंद्रिय उत्पादनांना आजच्या बाजारात मोठी मागणी आहे, लक्षात घ्या. कारण लोकांना काय पाहिजे आता नॅचरल पाहिजे, कारण हायब्रिड खूप खाल्लं लोकांनी आणि लोक आजारी पडत आहेत, हॉस्पिटलमध्ये जात आहेत. त्यामुळे या गोष्टीला खूप नॅचरल ऑर्गॅनिक गोष्टीला आता काय झालं आहे मागणी आली आहे सगळ्यात जास्त बघा. या ठिकाणी पुढं वाक्य आहेच, ग्राहक आरोग्यदायी आणण्यासाठी जास्त पैसे देण्यासुद्धा तयार असतात, फक्त ऑर्गॅनिक पाहिजे. आता सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक, लक्षात घ्या. भाजीपाला आणि धान्याला जास्त दर आहे, एक्सपोर्टची सुद्धा संधी आहे आणि थेट ग्राहकांना सुद्धा तुम्ही डायरेक्ट सेलिंग करू शकता. सेंद्रिय शेती कमी खर्च जास्त नफा बघा, लक्षात घ्या. 2026मध्ये सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने नवीन योजना अनुदान वाढवली आहे. शेतकऱ्यांना क्लस्टर पद्धतीनेसुद्धा शेती करण्यास अधिक प्रोत्साहन दिले जात आहे आणि सेंद्रिय प्रमाणपत्रसुद्धा त्या ठिकाणी भेटणार आहे. सेंद्रिय उत्पादनांना बाजारात जास्तीत जास्त किंमत मिळवण्यासाठी ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनसुद्धा आवश्यक असते. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर उत्पादनाची या ठिकाणी काय होतं विश्वास वाढतो बघा. जो आपण उत्पादन घेतो आहे त्यासाठी सुद्धा या ठिकाणी तुम्ही नोंदणी करू शकता. शेतीसाठी त्या ठिकाणी इन्स्पेक्शन होईल, जे अधिकारी लोक आहेत ॲग्रिकल्चर फील्डचे ते येतील. मग नियमांचं पालन आपण कसं करतो त्या आधारे आपल्याला सर्टिफिकेट भेटणार आहे, कारण लगेच सर्टिफिकेट भेटणार नाही, लक्षात घ्या.
त्यासाठी महत्त्वाची टिप्स आहे. सर्टिफिकेट जर भेटलं तर 20-30% काय होईल, आपली किंमत वाढणार आहे या पिकांची. बघा, ही सगळी माहिती, जी महत्त्वाची माहिती आपण ती वरती बघितली. तर ज्यांना काही ॲप्लाय करायचं असेल त्यांनी नक्की या योजनेचा लाभ घ्या. 50,000 रुपयापर्यंत या ठिकाणी अनुदान आहे. बघा, आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूप आहेत 50,000 रुपये. आणि अजून कोणत्या योजनेची माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा कोणत्या योजनेची माहिती पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.